नमस्कार, मी शालू आळणे तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मसाल्याची वांग्याची भाजी. आता हे भरले वांगे कसे करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यासाठी इथं मी फ्रेश 1 पाव वांगे घेतलेत. हिरवे वांगे आहेत. याला भरपूर काटे होते, त्याचे काटे काढून घेतलेत आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेत. सोबत 1 टोमॅटो पण घेतलेला आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागेल मसाले. इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेत, थोडंसं कराळ घेतलेलं आहे, थोडी खसखस आणि 1 इंच आलं, दालचिनी आणि मसाला इलायची, थोडे 2-3 लवंगा, 2-3 मिरे आणि थोडे धने घेतले आहेत आणि चना डाळ घेतलेली आहे. जास्त मसाले नाही वापरले मी आणि रेडीमेड मसाले नाही वापरत मी. आता इथे 1 इंच आलं घेतलेलं आहे, 2 टीस्पून इथे जिरं घेतलेलं आहे आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्याला ठेचून घेतलेलं आहे. आता आपण हे मसाले भाजून घेऊयात. त्यासाठी मी इथे गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यावर आधी भाजून घेऊयात आपण खोबरं थोडंसं जास्त करपस्तोर भाजायचं आहे आणि लगेच दुसरे मसाले पण भाजून घ्यायचे. आता राहिलेल्या तेलावर हे मसाले भाजून घेऊ. खसखस उडते म्हणून सोबत एकत्रच टाकायचं सर्व आणि भाजून घ्यायचं. आता हे मसाले काढून घेते आणि याचे मिक्सरमधून याला बारीक करून घेते. आता मिक्सरमधून हा मसाला मी काढून घेतलेला आहे आणि आता इकडे कांदा पण भाजायला ठेवलेला आहे मी. आता यामध्ये घालूयात आपण अर्धा टीस्पून हळद आणि इथे मी 2 चम्मच घेतले आहे लाल तिखट. तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. कांदा पण आपला भाजून झाला. कांदा आणि टोमॅटो हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. तर चवीनुसार मीठ पण घ्या. इथे मी 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्र करायचे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे ते आपल्या वांग्यामध्ये चांगले भरल्या जातील. जास्त पातळ नाही करायचं, त्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि वांग्याला मी उभे काप देऊन घेतलेत, कारण त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. हे असे काप देऊन घ्यायचेत वांग्याला आणि व्यवस्थित बघून घ्यायचं. एखादं वांगं किडलेलं असू शकतं. हे बघा किती फ्रेश वांगे आहेत. हिरवे वांगे आहेत. हिरव्या वांग्याचीच भाजी मसाल्यावरून खूप छान होते. आता यामध्ये हे मसाला भरून घेतला मी हे असा. आणि इकडे मी फोडणीसाठी पॅन ठेवली होती. त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण, अद्रक आणि जिरं याची पेस्ट घातली होती. 4 ते 5 वाटी मी तेल टाकलं होतं. तुम्हाला तेल कमी जास्त तुम्ही करू शकता आवश्यकतेनुसार. आता हे मसाला भरलेले वांगे पूर्ण आपल्याला या पॅनमध्ये टाकायचे आहेत आणि याला छान आपल्याला परतायचं आहे. वांग्याला एकदमच यामध्ये पाणी नाही टाकायचं. आपल्या फोडणीमध्ये हे वांगे छान परतले गेले पाहिजेत. तर 2 ते 3 मिनिटापर्यंत परतायचे, म्हणजे त्याचा कलर आपल्याला चेंज झालेला पाहिजे. जास्त फुलवर नाही गॅस ठेवायचा परतताना, मीडियम आचेवरच ठेवायचा. आता 2-3 मिनिट झालेत. आपले वांगे छान परतले. तर बघा आता याचा कलर थोडा चेंज झाला आहे वांग्याचा. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी घालायचं आहे.
तुम्हाला जर एकदमच घट्ट रस्सा पाहिजे असेल घट्ट तर थोडं कमी घालायचं पाणी. मला मीडियम पाहिजे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आणि हे भरले वांगे माझी फेवरेट भाजी आहे, मला आवडते. तर बघा मी मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी यामध्ये टाकलेलं आहे. हे आत्ता जरी जास्त वाटत असलं तरी भाजी शिजल्यावर यामधलं पाणी कमी होतं, रस्सा घट्ट होतो. आता आपण गॅस फुल करू आणि वांग्याची भाजी फुल गॅसवर 5 ते 7 मिनटं शिजवायची. तर वरून घालूयात आपण कोथिंबीर. बघा आता 5-6 मिनटं शिजवल्यानंतर बघायचं आहे आपल्याला भाजी शिजली का. बघा तर रस्सा थोडा कमी झाला आहे. आणि भाजी शिजली की नाही कशी बघायची ते मी सांगते. आपण काय करायचं आहे, चम्मचमध्ये एक वांगं घ्यायचं वरती आणि त्याचा देठ दाबून बघायचा. जर देठ शिजला असेल तर आपली भाजी शिजली. आता मी दाखवते बघा तुम्हाला. असं चम्मचमध्ये घ्यायचं आहे वांगं एक. बघा रस्सा किती कमी झाला. असं वांगं घेतलं आहे, त्याचा देठ असा दाबून बघायचा. हे बघा तुटलं आहे लगेच, म्हणजे वांगं छान शिजलं. आणि आता आपली भाजी शिजल्यामुळं आपण आता गॅस बंद करणार आहे. किती छान कलर आला आहे भाजीला, वास पण खूप छान येत आहे. आता झाकून ठेवू. अजून 5 मिनटात भाजीची ग्रेव्ही थोडी अजून घट्ट होते. किती छान झाली आहे भाजी. आता आपण याला झाकून ठेवू आणि 5 मिनटात लगेच सर्व करू आपण. अजून पण आता गाढा झाला आहे रस्सा. झाली आहे आपली भाजी तयार. आणि आता मला तर खावीशी वाटत आहे वांग्याची भाजी. कलर पण खूप छान आलाय. बघा तयार आहे आपली मसाल्याची वांग्याची भाजी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बघा मी एक घास खाऊन दाखवते. आणि खूप छान झाली भाजी, एकच नंबर. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. टेक केअर, बाय.